विजयादशमी, ज्याला आपण दसरा असे म्हणतो. अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करत असतात. या तिथीला विजयादशमी असे म्हणतात. नवरात्री समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यामध्ये नवरात्र ही 9व्या दिवशी म्हणजेच नवमीला उठवतात. तर काही ठिकाणी हा सण जो आहे किंवा ही जी नवरात्र आपल्या घरामध्ये बसलेलं असतं ते दसऱ्याच्या दिवशी उठवतात. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे नवमीला दसरा जो आहे आरत्या वगैरे जे आहे ते केल्या जातं किंवा बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशीसुद्धा आरत्या वगैरे लावल्या जातात. देवीची आरती जी आहे ती केली जाते. या दिवशी शमीच्या झाडाची पूजासुद्धा केली जात असते. यासोबतच अपराजिता देवीची सुद्धा पूजा केली जात असते. त्यासोबतच आपण शस्त्रपूजासुद्धा करत असतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही शस्त्र असतील त्याची आपण पूजा करतो. शस्त्र म्हणजे काय तर आपलं जे काही कामाचं साहित्य असतं, तुम्ही वेल्डिंगचं काम करत असाल ते तुमचं लोखंडाचं साहित्य असेल किंवा मग तुम्ही मशीन काम करत असाल तुमची मशीन असेल. आपल्या घरामध्ये जे काही आपले उपयोगी पडणाऱ्या वस्तू असतात तर त्या वस्तूंचं त्या शस्त्रांचं आपल्याला पूजन करायचं असतं. तर अशा या 4 गोष्टी आपल्याला करायच्या असतात. दसरा हा 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यापैकी कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य जे आहे तुम्ही मग एखादी गाडी घेत असाल किंवा एखादं तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, त्यासोबतच आपल्याला एखादं नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यावेळी आपण शुभ मुहूर्त बघत नाही. कुठलेही काम करताना या दिवशी मुहूर्त जो आहे तो पाहिला जात नाही. कुठलेही शुभ कार्य या दिवशी ही केले जात असते. बघा, दसरा हा सण भारतामध्ये सर्वत्र साजरा केला जातो. त्याचप्रमाणे सुरुवातीला हा सण कृषी महोत्सव म्हणून साजरा केला जात होता. पावसाळ्यामध्ये शेतकरी धान्य पेरतात. ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण जो आहे तो साजरा केला जात होता. आजही काही प्रमाणात हा सण जो आहे अशाच रीते साजरा केला जात असतो. आजही घटाजवळ धान्याची पेरणी जी आहे ती केल्या जात असते आणि तयार झालेले जे धान्य आहे तर ते पेरून जे धान्य तयार झालेले असते त्यानंतर त्या धान्याचे तण जे आहे ते देवाला वाहिले जात असतात. दसरा म्हणजे काय तर सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे. त्या दिवशी बघा आपल्याला माता लक्ष्मी आणि माता सरस्वती म्हणजेच ज्ञान आणि धन यांची उपासना आपल्याला करायची असते. यांची पूजा आपल्याला करायची असते. सरस्वती मातेचे ध्यान आपल्याला या दिवशी करायची असते. आपल्या घरात जर एखादा सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो आपण एखाद्या चौरंगावरती ठेवून मातेचे पूजन जे आहे तर ते करायचे आहे. आणि आपल्या घरात जे काही शस्त्र वगैरे आहेत त्यांची पूजा आपण या दिवशी करायची आहे. शस्त्रासोबतच आपण आपल्या घरामध्ये आपले मोबाईल असतील, आपल्याकडे लॅपटॉप असेल, आपला TV वगैरे आपलं जे कामाच्या वस्तू आहेत तर त्यांचीसुद्धा आपण या दिवशी पूजा करायची आहे. या दिवशी आपल्याला सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजेच ज्ञान आणि धन यांची उपासना करून त्यांची प्राप्तीही करायची असते. म्हणजेच काय तर प्रगतीच्या मार्गावरती एक पाऊल आपल्याला पुढे टाकायचे असते. या विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपल्याला काही छोटी छोटी कामे करायची आहे. तर ती केल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती नांदेल, लक्ष्मी मातेचा कृपाआशीर्वाद आपल्यावरती राहील आणि सरस्वती मातेची सुद्धा आपल्यावरती कृपा राहील. या दिवशी बघा अतिशय सोपा पण प्रभावशाली असा आपल्याला उपाय करायचा आहे. तर तो काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, हा उपाय म्हणजे अगदी सोपा आणि साधा असा आहे, अतिशय प्रभावशाली आहे. बघा, आपल्याला फार काही करायचे नाही. या दिवशी आपण आपट्यांच्या पानांची पूजा करत असतो. त्यांचे सोनं म्हणून आपण ते आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपण ते आपट्याची पाने जी आहे ती देत असतो. या विजयादशमीला आपल्याला याच आपट्यांच्या पानांचा एक उपाय करायचा आहे. तर तो कसा करायचा हे आता आपण बघणार आहोत. तर बघा, कोणत्याही कामामध्ये यश मिळवून देणारा असा हा उपाय आहे. तर या विजयादशमीला हा उपाय जो आहे तो आवर्जून करा. याने आपल्याला नक्कीच फायदा होईल. बघा, आपल्याला कामाशिवाय तर पर्याय नसतोच. काम हे आपल्याला करावंच लागतं. पण आपण जे काही काम करतो, जे काही कष्ट करतो तर त्या आपल्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ लागत असते. तर ही साथ लाभण्यासाठी आपल्याला या दिवशी असाच आपट्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे हे आपण बघू. तर बघा, आपल्याला माहिती आहे की दसऱ्याच्या वेळेस आपण हे जे काही आपट्याची पानं असतात हे एकमेकांना देत असतो किंवा जे मोठे व्यक्ती असतात ते छोट्या व्यक्तींना सोनं म्हणून सुद्धा आपण सोनं लुटायला जातो असं देखील आपण म्हणत असतो. तर हे जे सोनं आहे ते मोठे व्यक्ती छोट्या मुलांना किंवा छोट्या व्यक्तींना देत असतात. तर
या दिवशी आपल्याला नियमित आपण ज्याप्रमाणे प्रत्येक सणासुदीला आपला जो दिवस आहे जसा साजरा करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा दसऱ्याचा सण जो आहे तो आपण साजरा करायचा आहे. बघा आता प्रत्येक घरामध्ये या दिवशी बऱ्याच ठिकाणी नवमीला ह्या आरत्या लावल्या जातात किंवा दसऱ्याला सुद्धा आरत्या लावल्या जातात. तर तुमच्याकडे दसऱ्याला लावत असतील, तुम्ही दसऱ्याला आरत्या लावत असाल तर त्या दिवशी आपल्याला नियमितपणे घर जे आहे तर ते आपलं घर स्वच्छ झाडून पुसून अगदी स्वच्छ करायचं आहे. त्यासोबतच आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन हे दसऱ्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. तुम्ही तुम्हाला जर हळदीचं लेपन करायला जमत नसेल तर तुम्ही हळदीचं नुसतं पाणी जरी शिंपडलं उंबरठ्यावरती तरी देखील चालेल. आणि त्यानंतर उंबरठ्यावरती एक छोटीशी का होईना पण एक रांगोळी नक्की काढा. त्यासोबतच उंबरठ्यावरती कुंकवाने स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे. हळदी कुंकू अक्षता त्यावरती आपल्याला वाहायच्या आहेत. आणि यासोबत आपल्याला उंबरठ्याच्या समोर आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे. आता दिवा तुम्ही मोहरीचा लावू शकता, तिळाच्या तेलाचा सुद्धा लावू शकता, पण एक दिवा आपल्याला उंबरठ्यावरती लावायचा आहे. आणि त्यासोबत आपल्याला घराच्या आजूबाजूची जी जागा आहे ती सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. बघा संपूर्ण 10 दिवस आता हे जे नवरात्र होतं हे 10 दिवस होतं, तर संपूर्ण 10 दिवस आपण देवपूजा ही करत नसतो किंवा मग आपण जी देवी घटी बसवलेली असते तिथे आपण वरच्यावर जी स्वच्छता आहे ती करत असतो. कारण देवीला शांतता आणि स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण स्वच्छता तर करतच असतो. पण थोडीफार इकडे तिकडे कुठे तांदूळ वगैरे असतात किंवा मग थोडीफार धूळ असते आजूबाजूला, तर ते आपल्याला देवघराच्या बाजूची जागा जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर छान अशी आपल्याला देवपूजा करायची आहे. बघा दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. दसऱ्याला आपण कुठलाही शुभ मुहूर्त बघत नाही. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला जे काही शुभ कार्य करायचं आहे ते आपण करतोय. ते मग एखादं घर घेणं असो किंवा मग एखादी गाडी घेणं असो, एखादं काही आपल्याला वस्तू घ्यायची असेल तर ती आपण दसऱ्याच्या दिवशी घेत असतो. त्या दिवशी आपण कोणालाही विचारत नाही की यासाठी शुभ मुहूर्त काय आहे, कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. म्हणून त्या दिवशी आपण जी काही वस्तू जी काही खरेदी करायची असते, सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल ते आपण करत असतो. हा सण जो आहे तो आपण मोठ्या थाटाने साजरा करत असतो. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा हा विजयोत्सव नवरात्रीतील सेवेने पूर्ण होत असतो. बघा दसऱ्याच्या मुहूर्तावरती बरेच जण हे खरेदी करत असतात. आता तुम्हाला जर एखादी वस्तू खरेदी करायची असेल तुम्ही ती करू शकता किंवा मग एखादं वस्त्र तुम्हाला खरेदी करायचं असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कोणतंही छोटीशी जरी वस्तू घेतली, एखादं छोटं तुम्ही लाकडाचं देवघर घेतलं ते देखील काही हरकत नाही. शेवटी आपल्याला या दिवशी काहीतरी खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक तरी वस्तू आपण या दिवशी खरेदी करायला हवी. यासोबतच बघा आपल्याला या आपट्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे. तर बघा आता या पानांचा उपाय आपण कसा करायचा, तर बघा या आपट्याच्या पानांमध्ये दैवी शक्ती आकर्षित करण्याची खूप ताकद असते. म्हणून या आपट्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आपल्याला या विजयादशमीला करायचा आहे. बघा या आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असतं, म्हणूनच आपण विजयादशमीला दसऱ्याला ही पाने जी आहे ती एकमेकांना देत असतो. बघा या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध हा केला होता. म्हणून या दिवशी आपण विजयादशमी जी आहे त्यालाच आपण दसरा असे म्हणतो, तर हा आपण या दिवशी साजरा करत असतो. या विजयादशमीला आपल्याला या आपट्यांच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर बघा तो कसा करायचा, तर हा उपाय जो आहे तो आपण घरीसुद्धा करू शकतो आणि केंद्रातसुद्धा करू शकतो. बघा शक्यतो तुम्हाला जवळपास जिथे कुठं केंद्र असेल तिथे तुम्ही जायचं आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. किंवा मग तुम्हाला केंद्र जवळ नसेल तर तुम्ही अगदी घरी देखील केला तरी देखील चालेल. तर बघा घरी तुमच्या इथे देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही फोटोसमोर हा उपाय करायचा आहे. किंवा मग तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही छोटासा का होईना केंद्रामध्ये सुद्धा फोटो मिळतो तर तो तुम्ही घ्या. किंवा मग फोटो नसेल तर अगदी देवघरासमोर जरी बसून तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. तर बघा आणि शक्यतो तुम्हाला जर केंद्र जवळ असेल तर तुम्ही केंद्रातच जा. केंद्रात जाऊनच हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर बघा काय करायचं, ज्यावेळेस आपण ही पाने घरी आणतो तर त्यावेळेस आपल्याला या पानांचा उपाय जो आहे तो केंद्रामध्ये करायचा आहे. केंद्रामध्ये जाऊन आपल्याला ही पाने जी आहे ती स्वामींच्या चरणावरती आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावेळेस आपल्याला स्वामींकडे प्रार्थना करायची आहे. पण बघा ज्यावेळेस आपण पाने घरी आणतो तर सर्वात आधी आपण इतर कोणत्या व्यक्तीला देण्याआधी ही जी आपट्याची पाने आहे तर ते आपल्या देवघरासमोर ठेवावी. आणि आपण जी शस्त्रपूजा करत असतो, जे सरस्वती मातेचे आपण पूजन करत असतो तर तिथे आपण ही पाने ठेवून त्याची पूजा करावी. आणि त्यानंतरच आपण
ज्या व्यक्तींना भेटतो किंवा ज्यांना आपल्याला ज्याला आपण सोनं देणं असं म्हणतो, तर हे जे आपट्याची पानं आहे ते आपण त्या व्यक्तीला द्यायचे आहे. पण सर्वात आधी आपण ही जी पाने आहेत तर ही देवघरासमोरच ठेवायची आहे. आणि बघा हा उपाय जो आहे तो कोणीही करू शकतं, स्त्री करू शकतं, पुरुष करू शकतात, मुलं मुली छोटे अगदी कोणीही हा उपाय जो आहे तो करू शकतो. आता त्यासोबतच बघा हा उपाय कधी करायचा, तर तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळीही करू शकता. पण शक्यतो आपण ज्या वेळेस बघा संध्याकाळी ही पाने आपट्याची पाने जी आहे तर ती आपल्या घरातील जे व्यक्ती आहे तर ती बाहेर जाऊन आपट्याची पाने जी आहे ती घरी घेऊन येत असतात आणि त्यानंतर आपण या आपट्यांच्या पानाचे पूजन करतो आणि त्यानंतर आपण ते इतर व्यक्ती आपल्या देवघरासमोर ठेवतो, त्याचे पूजन करतो आणि त्यानंतर ते आपण इतर व्यक्तींना देत असतो, ज्यांना ज्यांना आपण भेटत असतो, आपल्यापेक्षा लहान असो मोठे असो. तर शक्यतो मोठे व्यक्ती जे आहे तर ते लहान मुलांना किंवा त्यांच्यापेक्षा लहान व्यक्तींना ही आपट्याची पाने जी आहे ती देत असतात. तर अशा प्रकारे आपण घरी आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर आधी ही पाने ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या व्यक्तींना ही पाने जी आहे तर ती द्यायची आहे. तर बघा तुम्ही घरी जर हा उपाय करत असाल तर काय करायचं, 2 आपट्याची पाने घ्यायची. बघा इथे माझ्याकडे ही 2 आपट्याची पाने, आता ही मागच्या वर्षीची आहेत बरं का, म्हणून ही थोडी वाळलेली आहेत. थोडी ही मागच्या वर्षीची पाने आहेत तर ही मी ठेवलेली होती. तर बघा ही काहीच खराब होत नाही, याला ना बुरशी नाही लागत किंवा मग कीड नाही लागत, काहीच होत नाही. अगदी मी जसे ठेवलेले होते वर्ष झालं त्याला, आता बघा जसेच्या तसेच ही पानं असतात, याला कुठेही खराब हे होत नाही किंवा याला बुरशीसुद्धा लागत नाही. फक्त थोडे आता ते वाळलेले आहेत पण खराब ते होत नाही. आणि बघा हे सुद्धा पान अगदी जशाचं तसंच आहे आणि हे सुद्धा पान सेम जसं ठेवलेलं होतं तसंच आहे, ते कुठेच खराब झालेलं नाही किंवा तुटलेलं सुद्धा नाही. तर मी ते असं फोल्ड करून ठेवलेलं म्हणून त्याला घडी बसलेली आहे. तर ज्यावेळेस आपण ठेवतो ना त्यावेळेस असं ठेवायचं जेणेकरून ते पूर्ण वर्षभर असंच राहील. तर आता मी याची घडी घालून ठेवली होती त्याच्यामुळे ते असं दिसतंय. पण बघा पानं हे जसेच्या तसेच मी ठेवले होते मागच्या वर्षी, तर अगदी तसेच आहेत. ही जी आपट्याची पाने आहेत ही आपल्याला देवघरात ठेवायची आहे, देवघरासमोर ठेवायची आहे किंवा मग केंद्रात जाऊन स्वामींसमोर ठेवायची आहे. आता तुम्ही केंद्रात जाऊन स्वामींसमोर ठेवत असाल तर बघा आपल्याला स्वामींच्या चरणाजवळ ही जी पाने आहेत ही ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी जे काही कष्ट करतो, जे काही काम करतो तर त्या माझ्या कामाला, माझ्या कष्टांना यश येऊ दे, माझ्या कष्टाला नशिबाची साथ लागू दे आणि माझ्या सुखदुःखामध्ये स्वामी तुम्ही कायम राहा. माझ्या संसारामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होऊ द्या. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती आपण स्वामींसमोर म्हणायची आहे. स्वामींना आपण आपली इच्छा आपण स्वामींसमोर व्यक्त करायची आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी पाने आहेत 1-2 म्हणजे तुम्ही अगदी 4-5 पाने घ्या आणि ती स्वामींच्या चरणावरती अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची प्रार्थना जी आहे तर ती स्वामींसमोर करायची आहे. त्यानंतर ही जे पाने आपण स्वामींसमोर अर्पण करतो, तुम्ही 4-5 पाने अशी घ्यायची आहेत आणि ते स्वामींसमोर अर्पण करायची आहे. त्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसतंय त्याप्रमाणे असं एक पान अखंड आणि त्यानंतर दुसरं सुद्धा आणि त्यानंतर तिसरं पान हे आपल्याला अर्धच घ्यायचं आहे, म्हणजे अशी 2.5 पाने होतात. तर ही 2.5 पाने आपल्याला प्रार्थना केल्यानंतर परत घ्यायची आहे आपल्याजवळ आणि त्यानंतर हा स्वामींचा आशीर्वाद म्हणून, स्वामींचा प्रसाद म्हणून आपण आपल्या जवळ, आता तुम्ही हे कुठे ठेवायचे बघा, ही जी पाने आहेत तर ही आपल्याला तुम्ही जिथे कुठे पैसे वगैरे ठेवत असाल, तुमची पर्स असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ही पाने ठेवायची आहे किंवा मग तुम्ही तिजोरीमध्ये वगैरे जर पैसे वगैरे ठेवत असाल तर तिथे तुम्ही ही पाने ठेवायची आहे. तर बघा अगदी वर्षभर ही जशीच्या तसेच राहतात, त्याला काही होत नाही. बघा कडक पडतात, थोडे ड्राय होतात, पण पानं जी आहे ती शेवटपर्यंत चांगली राहतात. बघा जसे आपण ठेवलेली असते, आता मी हे मागच्या वर्षी पर्समध्ये ठेवलेले होते, तर हे जसे होते तसेच आता आहे, फक्त ते वाळलेले आहे आणि थोडे कडक पडलेले आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला 2 अखंड पूर्ण पानं घ्यायची आहेत. बघा ही जी पानं आहेत तर हे 2 पूर्ण आहे आणि हे जे मी घेतलं होतं तर हे अर्ध पान होतं. असे आपल्याला 2.5 पाने घ्यायची आहे. तर या 2.5 पानांचा जो हा उपाय आहे तर तो आपल्याला या विजयादशमीला करायचा आहे. बघा आता हा उपाय कोण करू शकतं, तर बघा घरातील सगळ्या व्यक्ती हा उपाय करू शकतं. अगदी लहान मुलं असतील, तुमचे मिस्टर असतील, तुम्ही स्वतः आपल्या घरात जर इतर कोणी व्यक्ती असतील तर ते आपल्या स्वतःसाठी हा उपाय जो आहे तो करू शकतात. बघा आपल्याला स्वामींच्या चरणावरती
ही पाने जी आहे ती 4-5 अर्पण करायची आणि त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल अशा प्रकारे हे जे 2.5 पान आहे तर हे असेच एवढेच 2.5 पानं जे आहेत तर ते आपण घ्यायचे आहेत. हे स्वामींचा प्रसादरूपी पानं म्हणून आपण आपल्या जवळ ठेवायचे आहेत आणि अगदी वर्षभर हे जसेच्या तसेच राहतात. तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा, तिजोरीत ठेवा, कुठेही ठेवा आणि प्रत्येकासाठी हा वेगळा उपाय करायचा आहे. एकच उपाय सगळ्यांसाठी नाही. बघा, तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचं आहे तर तुम्ही वेगळे 2.5 पानं घ्या. तुम्हाला तुमच्या मुलीसाठी करायचं आहे, तुम्ही मुलीला वेगळे 2.5 पानं द्या. तुम्हाला तुमच्या मिस्टरांसाठी करायचं आहे, तुम्ही त्यांना वेगळे 2.5 पानं द्या. असा घरातल्या प्रत्येकासाठी आपण हा उपाय जो आहे तो वेगवेगळा करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे हे जे 2.5 पानं आहे ते द्यायचे आहेत. बघा, आता मी हा उपाय जो आहे तो स्वामी केंद्रातसुद्धा करते आणि घरीसुद्धा करते. तुम्ही घरीसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. देवासमोर स्वामींचा फोटो आपल्या देवघरामध्ये असतोच, किंवा मग नसेल तर तुम्ही छोटासा का होईना एक फोटो घ्या आणि त्याच्यासमोर त्यांच्या फोटोसमोर तुम्ही हा उपाय करा. किंवा मग शक्यतो जर आपल्याला स्वामी केंद्र जवळ असेल तुम्ही तिथे जा आणि तिथे जाऊन हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. बघा, अतिशय छोटा आणि फार कमी वेळ लागतो हा उपाय जो आहे तो करायला, पण अतिशय छोटा असला तरी देखील याचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त आहे. म्हणून या पानांचा जो उपाय आहे तर तो तुम्ही आवर्जून करा, तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. बघा, आता ज्या व्यक्ती हा उपाय करत असतील त्यांना नक्की याचा चांगले अनुभव येत असतील. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचा अनुभव जो आहे तो येणार नाही. तुम्ही एकदा तरी विजयादशमीला हा उपाय जो आहे तो नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल. तर बघा, ही जी 2.5 पाने आहे तर ही आपल्याला या दसऱ्याला, आता आपण संध्याकाळी तुम्ही दसऱ्याला ही 2.5 पाने घेऊन म्हणजे थोडे पाने घेऊन तुम्ही स्वामींसमोर स्वामींच्या चरणावर अर्पण कराल. त्यानंतर स्वामींकडे प्रार्थना कराल. त्यानंतर ही 2.5 पाने आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिजोरीत ठेवा किंवा मग तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि त्यानंतर पुढच्या दसऱ्यापर्यंत आपल्याला ही पाने अशीच आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे किंवा जिथे कुठे तुम्ही ठेवत असाल तिथे ही पाने आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर परत दुसऱ्या वर्षी आपल्याला दुसऱ्या पानांवरती हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. पण दुसऱ्या दसऱ्यापर्यंत ही जी पाने आहेत ही आपल्याला सांभाळून व्यवस्थित आपल्याकडे म्हणजे जसे असतात तसेच आपल्याला ते ठेवायचे आहे. अशा ठिकाणी आपण पर्समध्ये जर तुम्ही कुठे ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे आपला नेहमी हात लागणार नाही किंवा मग ते तुटणार नाही, खराब होणार नाहीत. अशा ठिकाणी आपण ते पर्समध्ये ठेवायचे आहेत. बघा, विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला आपण आपट्याची पाने जी आहे ती सोनं म्हणून एकमेकांना देत असतो. हे पानं जे आहे ते नीट जर आपण पाहिले तर आपल्याला आपल्या हृदयाच्या आकाराचे ते दिसत असतात. बघा, त्याचे 2 भाग असतात पण ते एकमेकांना जोडलेले असतात. जणू ते सांगत असतात 2 हृदय एकमेकांशी प्रेमाने जोडा, प्रेमाने एकत्र राहा. पानांच्या रूपाने आपण आपली मने जुळवावीत. सोन्यांच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती अधिक मोलाची आहे असा हा भाव असे हे आपल्याला प्रेरित करत असतात. तर असे हे आपट्याची पानं जे आहे ते आपण दसऱ्याला एकमेकांना द्यायची आहे किंवा छोट्या मुलांनी मोठ्यांना द्यायची असतात. आणि या आपट्यांच्या पानांचं सोनं म्हणून जे आपण लुटत असतो तर हे आपल्याला सोनं म्हणून लुटायचं असतं. असं या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हा आपट्यांच्या पानांचा उपाय नक्की करायचा आहे. तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की याचा चांगलाच अनुभव येईल. तर बघा, दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, पराक्रमाची पूजा. दसरा म्हणजे भक्ती. तर या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून या आपट्याच्या पानांची पूजा करा, तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील. ही आपट्यांच्या पानांबद्दल छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.